एवढं काय बाप केलं शेतकऱ्याने? म्हणून तर शेतकऱ्याला जगाचा पोषण काय करावा. जन्म जेवढं शेतकऱ्याला हात द्या पाहिजे. नाही, जगाचा पोषण काय स्वतः उपाशी लोकांचे पोट भरणार आहे. सरकारला लाज वाटायला पाहिजे. शेतकऱ्याच्या बाजूने अजून कोणीच उभा राहिला नाही. हा? मग फार बायांचे मंगळसूत्रे गाण ठेवून भांडवल उभं केलं. हा? काय करायचं दादा? ते पैसे जर भेटले नाही तर मंगळसूत्र गेलं का? मग यानं ह्याचं औषध देऊन हा? काय करायचं शेतकऱ्यांना? त्याची सरकारला काय आहे का नाही? हा? खताचे भाव कमी करायचे, पावडरचे भाव कमी करायचे. हा? मग 500 रुपयाची गोण 4,000 करून टाकली ना रे. डीएपी खताचे भाव काय वाढले, लिक्विडचे भाव काय वाढले? लाज वाटायला पाहिजे. कारखानदाराला सरकार सबसिडी देतं. आमची सबसिडी बंद केली सरकारला. लाज वाटायला पाहिजे या सरकारला. आज एवढा लोक उपाशी मेला तर काय करी रे? शेतकरी उद्या पुरीचे लग्न करायचे, पोराचे लग्न करायचे. काय करायचं शेतकऱ्यांना? हा सीझन गेल्यावर काय पुढं? बरोबर. कांदे गेले, कांद्यात रुपया झाला नाही. तांबट्या लावल्या जख मारून. बरोबर. मग भावाच्या लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही खताचे पावडरचे भाव कमी करा ना कंपन्याला कोण. साधी आंबुण्याची गोण काय भाव झाली? 1,1100 रुपये आंबुण्याची गोण झाली. 300 रुपयाला जाते. हा? 300 ला जाते. आणि तांबड्याला काय भाव मिळून राहिला?